नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर यामध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि विद्यार्थ्यांनो, या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तर चला पहिला प्रश्न पाहूया. तर नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन 13 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामध्ये झाले आहे. तर या नवीन संकुलनाबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर नाव सर्वांनी लक्षात ठेवा. तर या नवीन इमारतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थ असे नाव दिले आहे. आणि विद्यार्थ्यांनो, ठिकाण कोणते आहे? तर हे कार्यालय दिल्लीतील कर्तव्य पथावर म्हणजेच पूर्वीचा राजपथ येथे स्थित आहे. आणि याची वैशिष्ट्य काय आहे? तर सेवा तीर्थ मध्ये पंतप्रधान कार्यालयासोबतच कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय देखील हलवण्यात आलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न आहे आपला दुसरा. तर कुमार भास्कर वर्मा पूल कोणत्या नदीवर नुकताच बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ब्रह्मपुत्रा नदीवर. कोणत्या नदीवर? तर ब्रह्मपुत्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, कुमार भास्कर वर्मा पूल हा आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर नुकताच बांधला जात आहे आणि हा पूल गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेब्रुवारी 2026 मध्ये या 6 लेनचा म्हणजेच 1.24 किलोमीटर लांब पुलाचे उद्घाटन केले, जो 3030 कोटींहून अधिक खर्चाचा प्रकल्प आहे. तर विद्यार्थ्यांनो, शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती सर्वांनी लक्षात ठेवा. तर कोणती नदी आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि स्थान गुवाहाटी आसाम आहे आणि लांबी किती आहे? तर 1.24 किलोमीटर. आणि याची वैशिष्ट्य काय असणार आहे? तर 6 लेनचा आहे आणि पूर्वोत्तर आपल्या भारतातील पहिला एक्स्ट्रा डोज्ड पूल आहे हा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न. तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ते आहे केरळ हे राज्य ठरले आहे. कोणते राज्य? तर केरळ हे. तर विद्यार्थ्यांनो, पदवीमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत करणारे केरळ हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2026-27 च्या अर्थसंकल्पानुसार राज्यातील सरकारी व अनुदानित कला आणि विज्ञान महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामुळे शिक्षणामध्ये समान संधी उपलब्ध करून देण्याचे एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. तर कोणते राज्य आहे ते? तर केरळ राज्य आहे आणि शिक्षण स्तर पदवीपर्यंतचा. आणि याची वैशिष्ट्य काय आहे? तर सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण ही याची वैशिष्ट्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा. तर आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये नवीन अत्याधुनिक बसेसचे नाव काय देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आले आहे. काय? तर राजमाता जिजाऊ. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या 55 आसनी अत्याधुनिक बसेसना राजमाता जिजाऊ असे नुकतेच नाव देण्यात आले आहे. तर या नवीन बसेसची काही प्रमुख वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात. तर आसन क्षमता काय आहे? तर या बसेसमध्ये 3x2 अशी आसन रचना असून एकूण 55 प्रवासी बसू शकणार आहेत. तर सध्याच्या साध्या बसेसची क्षमता 40 इतकी असते आणि याचे स्वरूप आहे. तर या बसेस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीमध्ये सजलेल्या असणार आहेत. आणि याचा उद्देश काय आहे? तर 2 शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ही नवीन सेवा नुकतीच सुरू करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, केव्हापासून? तर या बसेस मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. आणि यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई,
यशवंती आणि हिरकणी अशा नावांनी विविध बस सेवा नुकत्याच सुरू केलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे झालेल्या बायोफास 2026 जैविक उत्पादनाच्या प्रदर्शनामध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाला. कोणत्या? तर आपल्या भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित बायोफास 2026 या जगातील सर्वात मोठ्या जैविक म्हणजेच ऑर्गेनिक उत्पादनांच्या प्रदर्शनामध्ये आपला भारत देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. आणि कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणद्वारे आपल्या भारताचा 1074 चौरस मीटरचा स्टॉल उभारण्यात आला आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रुबल नागी यांना. कोणाला? तर रुबल नागी यांना. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय शिक्षिका आणि प्रसिद्ध कलाकार रुबल नागी यांना प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. आणि या पुरस्काराशी संबंधित आपण महत्त्वाचे तपशील देखील खालीलप्रमाणे सविस्तर पाहूयात. तर पुरस्कार सोहळा तर दुबई येथे आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि याचा सन्मान तर दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते रुबल नागी यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. तर या पुरस्काराची रक्कम काय आहे? तर त्यांना 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 9 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. आणि योगदान तर त्यांनी त्यांच्या रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून झोपडपट्टीतील भिंतीवर शैक्षणिक भित्तिचित्रे काढून आणि 800हून अधिक शिक्षण केंद्रांद्वारे वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे मोठे कार्य केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवड तर जगभरातील 139 देशांमधील 5000 पेक्षा जास्त नामांकनांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 7वा प्रश्न. तर जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन आपल्या भारतामध्ये प्रथमच कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चेन्नई मध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर चेन्नई मध्ये. तर विद्यार्थ्यांनो, जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन आपल्या भारतामध्ये प्रथमच चेन्नई येथे करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर ठिकाण तर चेन्नई ट्रेड सेंटर, चेन्नई, तामिळनाडू. आणि कालावधी 9 ते 11 फेब्रुवारी 2026 हा. आणि यजमान तर भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने आंतरराष्ट्रीय फिश इन्स्पेक्टर्स असोसिएशन सोबत मिळून हे आयोजन केले आहे. तर विद्यार्थ्यांनो, याचे महत्त्व काय आहे? तर हा कार्यक्रम दर 2 वर्षांनी होणारा म्हणजेच द्विवार्षिक असून भारत या प्रतिष्ठित जागतिक व्यासपीठाचे यजमानपद भूषवणारा पहिला दक्षिण आशियाई देश देखील ठरला आहे. आणि मुख्य विषय म्हणजेच थीम काय आहे? तर समावेशक वाढीसाठी शाश्वत उपाय, सुरक्षित न्याय व लवचिक जागतिक सीफूड व्यापार तयार करणे अशी मुख्य थीम आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 8वा पाहूयात. तर आरबीआयने नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते अभियान नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मिशन सक्षम सुरू केले आहे. काय? तर मिशन सक्षम. तर विद्यार्थी मित्रांनो, आरबीआयने नागरी सहकारी बँकांचे प्रशासकीय, व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये मिशन सक्षम हे अभियान नुकतेच सुरू केले आहे. तर हे एक मोठ्या प्रमाणावरील क्षमता निर्मिती आणि प्रमाणपत्र कार्यक्रम असून याद्वारे 1.40 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर मिशन सक्षमची उद्देश काय असणार आहे? तर सहकारी बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, सुशासन आणि व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढवणे हे मिशन सक्षमचे मुख्य उद्देश आहेत. यानंतर 9वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे केव्हा स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्वीकारला आहे. सर्वांनी तारीख लक्षात ठेवा.
तर विद्यार्थ्यांनो, सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयामध्ये आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. तर त्यांच्या नियुक्तीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे देखील आपण पाहून घेऊयात. तर शपथविधी तर त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ही देखील सर्वांनी तारीख लक्षात ठेवा. यानंतर खाते वाटप तर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत. आणि पालकमंत्रीपद तर त्यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनो, अजित पवार यांच्या निधनानंतर ही महत्त्वपूर्ण राजकीय जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. यानंतर 10वा प्रश्न, तर 12वी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? तर आपल्या भारत देशाने एकूण 5 पदके जिंकले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये एक आहे सुवर्ण पदक, 2 आहेत रौप्य पदके आणि 2 आहेत कांस्य पदके. तर चला याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 मध्ये चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारत देशाने एकूण 5 पदके जिंकले आहेत. तर यामध्ये एक सुवर्ण पदक आहे, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, सुवर्ण पदक तर तेजस्विन शंकर यांनी पुरुष हॅप्टॅथलॉन राष्ट्रीय विक्रम आहे त्यांचा 5993 गुणांसह. आणि रौप्य पदक कोणी तर तजिंदर पाल सिंग तूर यांनी गोळाफेक मध्ये म्हणजे शॉर्टपुल मध्ये आणि पूजा उंचउडीमध्ये जिंकले आहे त्यांनी. तर कांस्य पदक एकूण 2 आहेत, कोणी तर अन्सी सोजन लांबउडीमध्ये आणि आदर्श राम यांनी उंचउडीमध्ये. ठीक आहे. आणि या कामगिरीसह भारत पदक तालिकेमध्ये 6व्या स्थानी राहिला आहे. यानंतर 11वा प्रश्न, आपला भारत कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशनसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सेशेल्स या. कोणत्या? तर सेशेल्स या. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत देशाने अलीकडेच सेशेल्स या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा व डिजिटल सोल्युशनसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यानंतर 12वा प्रश्न, तर 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सातारामध्ये करण्यात आले आहे. कोठे करण्यात आले आहे? तर सातारा. तर विद्यार्थी मित्रांनो, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे. आणि हे संमेलन 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले असून यामध्ये विविध परिसंवाद, कवी संमेलन आणि शेतकरी साहित्यिकांच्या अभिव्यक्तीवर भर दिला जाणार आहे. तर महत्त्वाचा तपशील सर्वांनी लक्ष द्या. तर ठिकाण कोणते आहे? तर महाबळेश्वर जिल्हा आहे सातारा. आणि कालावधी 21 आणि 22 फेब्रुवारी 2026. आणि याचा उद्देश काय असणार आहे? तर सृजनशील शेतकरी साहित्यिकांची नवीन पिढी घडवणे आणि शेती प्रश्नांवर चर्चा करणे. यानंतर 13वा प्रश्न, तर संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व्हिसेस या संघाने. कोणत्या? तर सर्व्हिसेस. तर विद्यार्थ्यांनो, संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद सर्व्हिसेस या संघाने नुकतेच जिंकले आहे. तर अंतिम सामना, तर सर्व्हिसेसने अंतिम सामन्यामध्ये केरळचा 1-0 असा पराभव केला. आणि निर्णायक गोल तर अभिषेक पवारने सामन्याच्या 109व्या मिनिटाला म्हणजेच अतिरिक्त वेळेमध्ये एकमेव गोल केला. आणि विजेतेपद तर सर्व्हिसेसचे हे एकूण 8वे संतोष ट्रॉफी विजेतेपद आहे. आणि ठिकाण तर हा अंतिम सामना आसाममधील धाकुआखाना फुटबॉल स्टेडियमवर 8 फेब्रुवारी 2026 रोजी खेळला गेला होता. यानंतर 14वा प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर विद्यार्थ्यांनो, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे तुमच्यासाठी 2026च्या परीक्षेसाठी. तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए,
थान्या नाथन सी असे आहे. काय तर थान्या नाथन सी. तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश आहेत ह्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. सर्वांनी माहितीकडे लक्ष द्या. तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश थान्या नाथन सी बनल्या आहेत. तर फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती देखील आपण सविस्तरपणे खालीलप्रमाणे पाहूयात. तर राज्य कोणते, तर त्या केरळ राज्यातील आहेत आणि नुकतीच त्यांची केरळ न्यायिक सेवा परीक्षेद्वारे सिव्हिल जज म्हणजेच काय तर ज्युनियर डिव्हिजन पदासाठी निवड करण्यात आली आहे. तर त्यांची कामगिरी, तर त्यांनी दिव्यांग उमेदवारांच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि शिक्षण, तर 24 वर्षीय थान्या यांनी कन्नूर विद्यापीठातून LLB ही पदवी प्राप्त केली होती आणि त्यांची पार्श्वभूमी, तर त्यांनी ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानंतर ज्यामध्ये दृष्टीहीन उमेदवारांना न्यायिक सेवेसाठी पात्र ठरवण्यात आले, तर त्यांचा हा मार्ग मोकळा झालेला दिसून येतोय. तर थान्या या केरळच्या पहिल्या आणि आपल्या भारताच्या पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, यापूर्वी 2013 मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे आपल्या भारतातील पहिले 100% दृष्टीहीन न्यायाधीश पुरुष बनले आहेत. तर हा देखील मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. यानंतर 15वा प्रश्न पाहूयात आपण. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य, तर महाराष्ट्र. तर विद्यार्थ्यांनो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करणारे आपले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय असणार आहे, तर स्थापना, तर राज्याच्या कृषी विभागाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी या राज्यस्तरीय टास्क फोर्सची घोषणा केली आहे आणि याचा उद्देश, तर केवळ आर्थिक मदत न देता शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे उपाययोजना करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, नेतृत्व काय, तर या टास्क फोर्सचे नेतृत्व कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालन राफिक नाईकवाडी करणार आहेत. यानंतर स्वरूप काय, तर या कृती दलामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच मानसिक आरोग्य तज्ज्ञ, कृषी समाजशास्त्रज्ञ व मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या टास्क फोर्स मार्फत आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून जिल्हा स्तरावर अंमलबजावणीसाठी ठोस कृती आराखडा तयार देखील केला जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी नुकतीच दिली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोल्हापूर. या कोठे, तर कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर स्थळ लक्षात ठेवा सर्वांनी. तर विकासवाडी, करवीर तालुका, कोल्हापूर आणि जमीन, तर या प्रकल्पासाठी 12.76 हेक्टर म्हणजे सुमारे 30 एकर शासकीय आणि जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानंतर याचे महत्त्व काय आहे, तर यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट सुविधा निर्माण होणार असून जागतिक क्रीडा नकाशावर कोल्हापूरचे स्थान उंचावणार आहे. आणि प्रक्रिया कशी, तर ही जमीन कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतर 17वा प्रश्न. तर कोणत्या देशामध्ये सलग 4थ्या वर्षी लोकसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चीन या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये, तर चीन या देशामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी होत असताना जपान हा असा देश आहे जिथे सलग अनेक वर्षांपासून गेल्या म्हणजे 14-15 वर्षापासून लोकसंख्येमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
मात्र जर आपण नुकताच चर्चेत असलेल्या आणि विशिष्ट कालावधीचा विचार केला तर चीन या देशाने सलग दुसऱ्या वर्षी लोकसंख्या घट दाखवली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर विद्यार्थ्यांनो, नवी दिल्ली येथे सायबर सक्षम फसवणूक रोखणे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमित शहा यांनी. कोणी? तर अमित शहा. तर नवी दिल्ली येथे 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायबर सक्षम फसवणूक रोखणे आणि परिसंस्था मोडीत काढणे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनो, या परिषदेबाबतची महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूया. तर आयोजक केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती आणि उद्घाटन सर्वांनी लक्षात ठेवा तर कोणाच्या हस्ते? तर अमित शहा यांनी या परिषदेमध्ये बीज भाषण केले आहे. तर विशेष उपक्रम तर या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सीबीआयच्या नवीन सायबर गुन्हे शाखेचे उद्घाटन केले आणि I4C च्या राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या S4C डॅशबोर्डचे अनावरण देखील केले आहे. यानंतर मुख्य उद्देश काय आहे? तर सायबर गुन्ह्यांचा सामना करणे, डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आणि सायबर सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करणे. तर आपण यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. 19वा. तर भारतीय हवाई दलाचा म्हणजेच IAF चा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सराव वायू शक्ती 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर जैसलमेर मध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय हवाई दलाचा म्हणजेच IAF चा सर्वात मोठा वायू शक्ती 2026 हा हवाई सराव राजस्थान मधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला आहे. तर हा सराव फेब्रुवारी 2026 मध्ये म्हणजेच अंदाजे 27 फेब्रुवारी रोजी होणार असून यामध्ये राफेल, सुखोई सह 100हून अधिक लढाऊ विमाने आपली क्षमता दाखवणार आहेत. यानंतर 20वा प्रश्न. तर दिल्ली सरकारने राजधानीतील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची मोठी घोषणा केलेली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लखपती बिटिया योजना. कोणती? तर लखपती बिटिया योजना. तर विद्यार्थ्यांनो, दिल्ली सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लखपती बिटिया योजना नुकतीच सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेची मोठी घोषणा केली. तर ही योजना 2008च्या जुन्या लाडकी योजनेची सुधारित आवृत्ती आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 21वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षानंतर मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रितू तावडे असे त्यांचे नाव आहे. काय? तर रितू तावडे. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षांनंतर रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर या निवडीशी संबंधित आपले महत्त्वाची तपशील आपण पाहून घेऊयात. तर बिनविरोध निवड झाली आहे त्यांची. तर रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या 78व्या महापौर म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. तर भाजपचे पुनरागमन. तर 1982 ते 83 मध्ये प्रभाकर यांच्या काळानंतर 44 वर्षांनी भाजपचा उमेदवार या पदावर निवडून आलेला दिसून येत आहे. यानंतर पक्ष. तर त्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि घाटकोपरच्या माजी नगरसेविका आहेत आणि उपमहापौर तर त्यांच्या सोबतच शिवसेना म्हणजेच शिंदे गट पक्षाचे संजय घाडी यांची उपमहापौर पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानंतर 22वा प्रश्न. तर शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उत्तराखंड. या कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तराखंड. तर विद्यार्थ्यांनो, शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झाला आहे. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत जिल्ह्यातील टनकपूर येथे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. तर पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती केली जात आहे. राज्य सर्वांनी लक्षात ठेवा कोणते आहे? तर उत्तराखंड आणि स्थान तर चंपावत जिल्हा
टणकपूर आणि उद्दिष्ट काय आहे तर शारदा घाटाचे पुनर्विकास, पर्यटन व पायाभूत सुविधांचा विकास करणे. आणि प्रकल्प किंमत तर अंदाजे 3,300 कोटी एकूण प्रकल्प किंमत आहे. आणि हा प्रकल्प शारदा घाटाचे नूतनीकरण, टणकपूर ड्रेनेज सिस्टम आणि चुका येथे हेलिपॅड सारख्या सोयी सुविधांचा विकास करणार आहे. तर पुढील प्रश्न 23वा, तर गावातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या नावाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंचम. या कोणत्या तर पंचम. तर विद्यार्थ्यांनो, गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीशी संबंधित योजना, सेवा आणि माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पंचम नावाचा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. आणि जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने हा डिजिटल उपक्रम लॉन्च केला, ज्याद्वारे ई ग्राम स्वराज्य मधील माहिती मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 24वा, तर चंद्रायन-4 मोहिमेचे अवतरण चंद्राच्या कोणत्या भागामध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण ध्रुवावर. कोठे तर दक्षिण ध्रुव. तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रायन-4 मोहिमेचे अवतरण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॉन्स माउंटन नावाच्या पर्वताजवळ होणार आहे. तर या ठिकाणी MM4 हे लँडिंग साइट निश्चित करण्यात आले आहे आणि हा भाग डोंगराळ असूनही येथे सपाट प्रदेश आणि जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सुरक्षित उतरण्यासाठी म्हणजे सॉफ्ट लँडिंग हा परिसर निवडला गेला आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर लँडिंग साइट तर मॉन्स माउंटन जो MM4 मध्ये 6,000 मीटर उंच पर्वत आहे आणि स्थान तर दक्षिण ध्रुवाजवळ. तर विद्यार्थ्यांनो, याची वैशिष्ट्य काय आहे तर या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती व खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. चंद्रायन-4 मोहीम ही इस्रोची सर्वात कठीण आणि प्रगत मोहीम मानली जात आहे. यानंतर 25वा प्रश्न, तर एशियन शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकले आहे मनू भाकरने. तर विद्यार्थ्यांनो, नवी दिल्ली येथे पार पडलेले आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 स्पर्धेमध्ये मनू भाकरने खालील पदके जिंकली आहेत. तर रौप्य पदक जिंकले आहे तर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारामध्ये तिने रौप्य पदक पटकावले आणि अंतिम फेरीमध्ये व्हिएतनामच्या गुयेन थुय ट्रॅक विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या शूट ऑफ मध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. तर विद्यार्थ्यांनो, सुवर्ण पदक किंवा तर 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारामध्ये मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने 1,751 गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. आणि या अगोदर ऑगस्ट 2025 मध्ये कझाकस्तानमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावले होते. यानंतर पुढील प्रश्न 26वा, तर एशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तेजस्विन शंकर यांनी. कोणी तर तेजस्विन शंकर. तर विद्यार्थ्यांनो, चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 2026च्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारताचे सुवर्ण पदक तेजस्विन शंकर यांनी जिंकले आहे. तर त्यांनी पुरुषांच्या हॅप्टलॉन प्रकारामध्ये गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत हे सुवर्ण पदक पटकावले. तर महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये पाहूयात आपण. तर सर्वांनी लक्षात ठेवा, खेळाडू कोण आहे तर तेजस्विन शंकर आहे पुरुष खेळाडू, हॅप्टॅथलॉन आणि पदक आहे सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल, आणि विक्रम तर गुण, नवा राष्ट्रीय विक्रम आहे हा. आणि स्पर्धा कोणती तर आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 चीनमधील. आणि आपल्या भारताची कामगिरी तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 5 पदके जिंकली. एक आहे सुवर्ण पदक, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर 27वा प्रश्न, बांगलादेशचे नवीन पंतप्रधानपदी कोणाची नुकतीच निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तारिक रहमान यांची. कोणाची तर तारिक रहमान.
तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP ने दणदणीत विजय मिळवला असून तारिक रहमान यांची बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच निवड निश्चित झालेली आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत तर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली BNP ने 299 पैकी एकूण 200हून अधिक जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. आणि ऐतिहासिक बदल काय झाला आहे तर गेल्या 35 वर्षानंतर बांगलादेशला पहिला पुरुष पंतप्रधान मिळाला आहे. तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, सर्वांनी लक्षात ठेवा. तर पार्श्वभूमी, तर ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार कार्यरत होते. तर विद्यार्थ्यांनो, 18 महिन्यांच्या या हंगामी काळानंतर आता लोकशाही पद्धतीने नवीन सरकार स्थापन होत आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तारिक रहमान यांच्या या विजयाबद्दल त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 28वा. तर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते राज्य ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे. कोणते तर आपले महाराष्ट्र. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार आपले महाराष्ट्र हे आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य ठरले आहे. तर राज्याच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर GDP तर आपल्या महाराष्ट्राचा सकल राज्य देशांतर्गत उत्पाद अंदाजे 49.39 लाख कोटी म्हणजे सुमारे 580 अब्ज डॉलर असून आपल्या भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये याचा वाटा 13.5% असा आहे. तर प्रमुख क्षेत्रे, तर आपल्या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सेवा क्षेत्रामध्ये 60% पेक्षा जास्त वाटा आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये उत्पादन आणि आर्थिक सेवांवर आधारित आहे. आणि आगामी उद्दिष्ट काय तर महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून विदेशी थेट गुंतवणूकही राज्य आघाडीवर आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. यानंतर पुढील प्रश्न 29वा. तर मुंबईतील कोणता रोड आपल्या भारतातील पहिला संगीतमय रोड बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोस्टल रोड. कोणता रोड तर कोस्टल रोड. तर विद्यार्थ्यांनो, मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड म्हणजे सागरी किनारा मार्ग हा आपल्या भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्हणजेच म्युझिकल रोड बनला आहे. तर या रस्त्याची महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहे तर स्थान हा 500 मीटरचा पट्टा नरीमन पॉइंट कडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अमरसन्स गार्डन ते ब्रिज कॅडी दरम्यान आहे. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा वाहने या रस्त्यावरून जातात तेव्हा स्लमडॉग मिलियनेअर चित्रपटातील प्रसिद्ध जय हो या गाण्याची धून ऐकू येते. आणि तंत्रज्ञान, तर यासाठी हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावर विशिष्ट म्युझिक स्ट्रिप्स किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आल्या आहेत. आणि चाकांचे या पट्ट्यांशी घर्षण झाल्यामुळे संगीताचा आवाज निर्माण होतो. आणि वेग मर्यादा, तर संगीताचा स्पष्ट आनंद घेण्यासाठी वाहन चालकांना ताशी 60 ते 80 किलोमीटर इतका ठराविक वेग राखणे आवश्यक आहे. आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते तर या प्रकल्पाचे उद्घाटन 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर आपल्या भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रान्स या. कोणत्या तर फ्रान्स या. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताने फ्रान्स देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर या कराराची महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मंजुरी, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने 12 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रस्तावाला गरजेची स्वीकृती दिली आहे. आणि किंमत, तर हा व्यवहार अंदाजे 3.25 लाख कोटी ते 3.60 लाख कोटी रुपयांचा असून हा आपल्या भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार ठरणार आहे. तर मेक इन इंडिया, तर या कराराअंतर्गत 18 विमाने थेट फ्रान्सकडून तयार
स्थितीमध्ये येतील, तर उर्वरित 96 विमानांची निर्मिती आपल्या भारतामध्ये डसॉल्ट एव्हिएशन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या सहयोगाने केली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि हवाई ताकद भक्कम करण्यासाठी हा निर्णय मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 2 ते 3 प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वंदे मातरम. हे कोणते? तर वंदे मातरम. तर विद्यार्थ्यांनो, केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार आता सर्व सरकारी कार्यक्रम, सार्वजनिक सोहळे आणि शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी जनगण मन वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत वाजवणे किंवा गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर केंद्र गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार वंदे मातरमची 6 कडवी म्हणजे सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद सादर करणे बंधनकारक आहे. मुख्य नियम लक्षात ठेवा सर्वांनी. गीत कोणते आहे? तर वंदे मातरम 6 कडव्यांचे. आणि स्थान राष्ट्रगीताच्या म्हणजे जनगण मनच्या अगोदर. आणि स्थान स्थिती तर वंदे मातरम गाताना किंवा वाजवताना सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे. आणि प्रसंग तर शाळा, सरकारी कार्यक्रम व औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे लागू असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात लांब भूकंप रोधक पूल आसाममध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ब्रह्मपुत्रा नदीवर. कोणत्या नदीवर? तर ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा आपल्या भारतातील सर्वात लांब 6 लेनचा भूकंपरोधक पूल महासेतू कुमार भास्कर वर्मा सेतू तयार करण्यात आला आहे. तर हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला पूल सुमारे 19 किलोमीटर लांब असून भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये 100 वर्षांच्या आयुष्यासाठी डिझाईन केलेला दिसून येत आहे. तर नदी ब्रह्मपुत्रा नदी गुवाहाटीमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, याची वैशिष्ट्य काय आहे? तर आपल्या भारतातील पहिला 6 लेनचा एक्स्ट्रा डोसेड पूल आहे हा. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयोजन कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मुंबईमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर मुंबईमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. आणि या परिषदेची मुख्य माहिती आपण पाहून घेऊयात. तर स्थळ जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. आणि दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी 2026. आणि याचा उद्देश काय आहे? तर महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढावा या उद्देशाने ही परिषद आयोजित केलेली दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिले. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. तर सर्वांनी 500 लाईक देखील पूर्ण करा आणि दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये नवीन अत्याधुनिक बसेस काय नाव देण्यात आले आहे? या बसेसला सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. तर विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.